राज्यात पुन्हा एकदा कॅबिनेट विस्ताराचे वारे वाहू लागलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतलेली आहे। आपल्यासोबत संजय शिरसाट आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पुन्हा एकदा कॅबिनेट विस्ताराचे वारे वाहत आहेत। नेमका विस्तार होणार की नाही हा महाराष्ट्रापुढे असलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे। नाही, विस्तार नक्की होणार आहे, परंतु सीएम आणि डीसीएम राज्याच्या इतर प्रश्नासाठी सुद्धा अमित शहाशी भेटलेले आहेत। आणि त्यात विस्ताराचा विषय निघाला असेल, कदाचित पालकमंत्र्याचा काही ठिकाणी जे म्हणतात वाद त्याचा विषय निघाला असेल, परंतु माझ्या माहितीप्रमाणे आता याला उशीर होणार नाही। योग्य तो निर्णय तातडीने सीएम आणि डीसीएम घेतील। नक्कीच राज्यामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे, आमदारांच्या पात्रतेचं प्रकरण आहे, 16 आमदारांच्या आज नोटिसेस जाणार आहे। शिंदे गटालाही जातील आणि ठाकरे गटालाही जाणार आहे। त्याचं उत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल? उत्तर आता हे आमचे वकील देतील आणि आम्ही ती पूर्व तयारी सुद्धा केलेली आहे। कदाचित या 6 तारखेला जी काही सुनावणी होणार आहे त्या सुनावणी दरम्यान आमच्या वकिलातर्फे निश्चित त्याच्यावर आर्ग्युमेंट केलं जाईल, उठावा गटाकडूनही केले जातील। मला वाटतं आता सुनावणी थांबणार नाही, तर सुनावणी चालू राहील। नक्कीच भाजपकडून वारंवार सांगितलं जातं की भाजप हा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाच्या नात्यानं त्यागाची भूमिका त्यांना घ्यावी लागेल आणि त्याग करावा लागेल असं सुद्धा बोललं जातंय। याकडे कसं पाहत? भाजपने सर्वांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवली पाहिजे, कारण की येणारी लोकसभा असेल त्या लोकसभेला केंद्रामध्ये आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे। त्यामुळं आपल्याला समंजसी भूमिका शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा इतर अनेक घटक पक्ष जे आहेत त्यांना बरोबर घेतल्यानंतर हा जो आम्हाला 45+ करायचा आहे तो आकडा आपल्याला गाठता येईल। म्हणून अशा वेळेला मोठ्या भावाने सर्वांना सामावून घेणे ही जी भाजपने भूमिका घेतली ती मला वाटतं ती योग्य आहे। बरं, काही नाराजीचा सूर आहे का? अजितदादा कॅबिनेट बैठकीला आलं नाही, पुन्हा चर्चेला उधाण आलं की अजितदादा नाराज आहेत, पालकमंत्री पदाचं जे विषय आहे पुण्याचं पालकमंत्रीपद ते मागतात अशी सुद्धा माहिती येते प्रसारमाध्यमातून। मग हा विषय कसा काय मार्गी लावणार? अजितदादांना का टार्गेट केलं जातं हेच मला कळत नाही। अजितदादा या राजकारणामध्ये गेल्या 30 वर्ष या विधानसभेचं कामकाज पाहत आहेत। त्यांना सर्व प्रशासकीय असेल किंवा राजकीय सर्व अनुभव आहे, परंतु आता त्यांच्या प्रदेश अध्यक्षांनी सांगितले की त्यांची तब्येत ठीक नव्हती, पण त्याला एक बातमी करण्यामध्ये काही अर्थ नाही। मला वाटतं अजितदादा हे अत्यंत संयमी आणि कणखर असे नेते आहेत। त्यांना जर बोलायचं असेल तर त्यांना असं कारणं दाखवायची गरज पडत नाही, ते डायरेक्ट बोलू शकतात। म्हणून आजारपण त्यांच्या असल्यामुळं, तब्येत ठीक नसल्यामुळे ते आले नाही आणि सर्वजणच अजितदादा अब्सेंट आहे, मग त्यांना टार्गेट कसं केलं जाईल हा जो प्रयत्न होता हा मला वाटतं चुकीचा आहे। शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार याबद्दल अजूनही साशंकता आहे। महानगरपालिकेकडून परवानगी मिळालेली नाहीये, त्यामुळे उबाटा गटाचा दसरा मेळावा तिथे होणार की तुमचा होणार? तुमच्याकडून चाचपणी सुद्धा सुरू आहे महालक्ष्मी रेसकोर्सवर, कुठे करणार आहात दसरा मेळावा? आम्ही तर शिवाजी पार्कवरच आमचा दसरा मेळावा झाला पाहिजे असं आमचं मत आहे, कारण शिवसेना प्रमुखांची भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे। उठावा गटाने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी केलेली युती ही शिवसेना प्रमुखाला मान्य नव्हती आणि सर्वसामान्य माणूस कार्यकर्ता हाच मुख्यमंत्रीपदी राहायला पाहिजे हे जे शिवसेना प्रमुखाचं स्वप्न होतं ते आम्ही साकार केलेलं आहे। आमच्याकडे पक्ष आहे, पक्ष चिन्ह आहे, म्हणून आमचा मेळावा तिथं झालाच पाहिजे। जर यदा कदाचित जर काही कमी जास्त झालं तर पर्यायी जागेची व्यवस्था निश्चित केली जाईल। नांदेडमध्ये जी घटना घडली, नागपूरमध्ये पण आता घटना घडलेली आहे, 24 तासामध्ये 25 मृत्यू झालेले आहे। राज्यात नेमकं काय सुरू आहे? आरोग्य व्यवस्थेचा हा ढिसाळ कारभार आहे का, असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। संजय राऊतांनी टीका केली, सरकार खुनी असं म्हणतायत। हे बघ, ह्या जो मृत्यू झाला ह्याला तुम्ही राजकारणाच्या दृष्टिकोन पाहू नका, अत्यंत घिनवाने हा प्रकार आहे। आपण पाहतो ह्या सर्वसामान्य रुग्णालयात गरिबांची मुलं जातात, त्यांना औषधोपचार हा बरोबर केला जात नाही हे आमच्या सहित आम्ही स्वतः बोलतोय आणि काही दलाल तिथं बसलेले आहेत, यांना काही वाटत नाही। आपण विरोधी पक्ष नेता सरकारवर आरोप करतो, सरकार मग काही सारवासारव करतं, हे नाही झालं पाहिजे। तर याची CID चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे। ते हपकी नाही, औषध पुरवठा करत नाहीत। काही जे सप्लायर होते पहिलेचे जुने, ते जे सरकार जे काही अनुदान देतं, जे काही मदत करतं, तर ते बिलं काढण्यामध्ये घालवतात। आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य लोकांना तिथं औषध उपलब्ध होत नाहीत आणि त्यांच्या बाजूला असलेले त्या दवाखान्याच्या आसपास असलेले मेडिकल हे त्याच्यामुळं फुल चालतात। सर्वसामान्याची पिळवणूक होते। रॅकेट आहे, रॅकेटच आहे हे, रॅकेट आहे। मी सरकार उद्ध्वस्त कसं? नाही, मी सरकारमध्ये असून सुद्धा मी हे बोलतोय,
हे तुमचा आमचा विषय नाही, सर्वसामान्याचा विषय आहे. तुम्ही याला राजकारणाचा दृष्टिकोन देऊच नका. विरोधी पक्ष असेल की सत्ताधारी असेल, याच्यावर तुटून पडा आणि एकदा हे संपवा. गरिबांच्या मुलांचे जीव चालले, तो 20-25 मुलं गेलीत, त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल? हे कुठेतरी थांबलं पाहिजे की नाही? याची चौकशी झाली पाहिजे. मी तर त्यापुढे जाऊन म्हणेल, ह्या जो आरोपी असेल ना, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. तुम्ही पत्र लिहिणार आहे मुख्यमंत्र्यांना? मी भेटणार आहे समक्ष. पत्र लिहून काय होतं, मी समक्ष भेटणार आहे. ही एकाची जबाबदारी नाही आहे, आरोग्य खात्याची जबाबदारी नाही, ही सार्वजनिक जबाबदारी आमची आहे. आमची असे जे जीव जातात ना, त्यावेळेला त्रास होतो. राजकारण बाजूला ठेवा, परंतु असे जे काही गुन्हेगार आहेत, हे जे काही रॅकेट चाललेले अनेक वर्षापासून, हे कुठंतरी आता त्याला ब्रेक दिला पाहिजे. थोडीही चूक जरी झाली तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं या मताचा मी आहे. बरं, संजय राऊतांनी टीका केली, ईडी ज्या पद्धतीनं कारवाई करते, ईडी एखाद्या डॉन सारखी वागते, अंडरवर्ल्डचं हे सगळं रॅकेट आहे असं म्हणतात संजय राऊत. आणि त्यासोबतच म्हणतात की 2024ला या सगळ्यांचा हिशोब होणार, जनता उत्तर देईल यांना. तुम्ही गडबडी करू नका ना. कशाला ईडी पाहिजे तुम्हाला? ईडी सर्वसामान्याच्या घरी का जात नाही? तुम्ही जे काही पैसे घेऊन जे गब्बर झालेले आहात ना, त्याच्या मागे ईडी लागलेली. कॉमन माणसाला ईडीशी काय भीती आहे? पण तुम्ही भ्रष्टाचारही कराल, घोटाळे कराल, पैसे कमवाल, टेंडरमध्ये पैसे कमवाल, अनेक वाटेल त्या ठिकाणी ते लपवून ठेवणार. आणि मग अशा वेळेला जर ईडीने ते प्रकरण जर काढले तर तुम्हाला त्याचा त्रास होतो. कालचं जर तुम्ही जर पाहिले, तुम्ही 20 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी जे काय होते आणि आजच्या याच्यात फरक केवढा झालेला आहे. तुम्ही कुठं होते कुठं गेलेत याचं जरी कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला लक्षात येतं की हे भ्रष्टाचार झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही. पण सुप्रीम कोर्टाने पण फटकारलंय, म्हटलंय ईडीला की सुडबुद्धीने काम करू नका. मग विरोधक म्हणतायत की ईडी अशा पद्धतीने जर काम करत असेल तर भाजपचं हातातलं खेळणं झालेलं आहे. नाही, निश्चित चुकीची कारवाई करू नका. चुकीची कारवाई केली ना तर ईडी असेल का आणखीन सीडी असेल, हे योग्य नाही आहे. परंतु याचा अर्थ खऱ्या गुन्हेगाराला सोडणं असाही होत नाही. पण चुकीचं कुणावर दोषारोप केलं तर सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं ते सत्य आहे की तुम्ही चुकीची कारवाई करू नका आणि कारवाई करताना त्याची कारणं द्या. म्हणून सरकार जे तुम्ही म्हणता की सरकारचा न्यायालयावर दबाव आहे, ईडीवर दबाव आहे किंवा यांच्या हातातले बावले आहेत, असं नाही. प्रत्येकाला आपले अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकाराचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे आणि ही भूमिका सरकारची सुद्धा आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे. कॅबिनेट विस्ताराचे वारे वाहत आहेत. पुन्हा तोच प्रश्न, पालकमंत्री पद देखील रिक्त आहेत, भरली जाणार आहेत का? आणि त्या पुढे जाऊन मग इतर जो विषय आहे तो मार्गी लागणार आहे का? नाही, मला वाटतं आता कॅबिनेटचा विस्तारसुद्धा, मंत्रिमंडळाचा विस्तारसुद्धा लवकर होईल अशी एक अपेक्षा करायला हरकत नाही. आणि राहिला पालकमंत्र्याचा काही ठिकाणचा वाद, तर प्रत्येक पक्षाच्या आमदाराला किंवा त्या नेत्याला कोणत्या जिल्ह्यावर कुणाचं वर्चस्व असावं असं वाटणं साहजिक आहे. म्हणून याचा जो तिढा आहे तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सामंजस्यानं सोडवतील. याच्यात मोठा असा काही वाद होण्याचं काही कारण राहणार नाही. एखाद्या जिल्ह्याचा वाद पुढं मागे असतो, रायगड असेल, पुणे असेल, नाशिक असेल, आणखीन काय कोणते जिल्हे असतील, याचा जो काही वाद आहे मला वाटतं सामंजस्यानं सोडवायला काही हरकत नाही. आणि मला हे तिन्ही नेते अत्यंत पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योग्य तो निर्णय घेतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. तुमच्याही नाव चर्चेत नाही, सर्वांचं नाव कोणाचं चर्चेत याला महत्त्व नाही, परंतु आता हे विस्तार होऊन थोडं स्पीड घेणं हे गरजेचं आहे. नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर संजय शिरसाट यांनी आपली बाजू मांडलेली आहे या ठिकाणी. आणि नांदेडमध्ये, नागपूरमध्ये जी घटना घडलेली आहे, ज्या ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्या प्रकरणी CID चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांना भेटून ते करणार आहेत असं सुद्धा म्हणतात. नेमकं काय घडणार पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.